नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. थोडासा वेगळा असणार आहे आजचा व्हिडिओ. ठीक आहे, मी गॅरंटी देतो आजचा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला, मॅथ्स 1 मध्ये बाळांनो तुम्ही 40 पैकी 40 मार्क काढू शकतात. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. 40 पैकी 40 विदाउट नो डाऊट. ठीक आहे, मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि आज आपण मॅथ्स 1 बद्दल बोलणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मॅथ्स 2 बद्दल हवा आहे का, सायन्स 1 बद्दल हवा आहे का, सायन्स 2 बद्दल हवा आहे का? हवा असेल कॉमेंट करा. जेवढे जास्त कॉमेंट येतील तेवढा लवकरात लवकर मी व्हिडिओ अपलोड करेल बाळांनो. ठीक आहे, चला बघूया आपण मॅथ्स 1 वरती. पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर प्रवीण देसाई होता, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, म्हणून नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचं आहे. ठीक आहे, एका व्हिडिओमधून आपण गर्ल विनर डिक्लेअर करतो, एका व्हिडिओमधून आपण बॉय विनर डिक्लेअर करतो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून 10वी बोर्डाचा कुठूनही काही प्रश्न समजला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येईल, म्हणून लगेच जॉईन करा. ठीक आहे, चला बोलूया आपण आता मॅथ्स 1 वरती बाळांनो. मॅथ्स 1 मध्ये कोणते प्रश्न तुमचे येणार आहेत? ठीक आहे, चला सुरू करूया आपण. तो तुमचा जो पहिला प्रश्न असतो बाळांनो, तो तुमचा बेसिकली एमसीक्यू असतो, बरोबर. आता एमसीक्यू मध्ये काय प्रश्न, कुठून प्रश्न येणार आहेत, मी त्याच्याबद्दल सांगू इच्छितो बाळांनो. एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे एमसीक्यू वरती, तो असणार आहे बाळांनो तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती. कशावरती असणार आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती. क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती काय असणार आहे बाळांनो प्रश्न? आता हा या प्रश्नाला सोडून द्या. ठीक आहे, इथं जे प्रश्न डिस्प्ले करतोय त्यांना सोडून द्या. मी जे प्रश्न सांगतोय ते व्यवस्थित बघा. ही सॅम्पल पेपर आहे बेसिकली. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन मधून एक प्रश्न तुमचा असणार आहे. इथं एक प्रश्न फिक्स येणार आहे. आणि कोणता प्रश्न असणार आहे बाळांनो? विच ऑफ द फॉलोविंग इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. खाली तुम्हाला 4 क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले असतील, तुम्हाला ओळखायचं असेल कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तुमचं. ठीक आहे, बेसिक सिंपल क्वेश्चन. हा प्रश्न तुमचा पक्का असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बाळांनो, दुसरा प्रश्न इथं असणार आहे बाळांनो अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधून, एपी मधून फिक्स प्रश्न तुमचा येणार आहे. एपी मधून तुम्हाला काय फाइंड करायचं असेल बाळांनो? nth टर्म फाइंड करायची असेल तुम्हाला. सगळ्या व्हॅल्यू दिल्या असेल, तुम्हाला फक्त फॉर्म्युलामध्ये nth टर्म फाइंड करायची असेल. त्यानंतर एक तिसरा प्रश्न इथं फिक्स लिहून घ्या बाळांनो, तुमचा म्हणजे डिटर्मिनंटचा प्रश्न येणार आहे. तुम्हाला डिटर्मिनंट फाइंड करायचं असेल. डिटर्मिनंट फाइंड कसं करतात रे बाळांनो? सांगा बरं. 2, 3, 4, 5 याचा डिटर्मिनंट कसं काय फाइंड करणार? बस क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन करायची असते. सिंपल गोष्ट है ना. हा प्रश्न तुमचा फिक्स 1 मार्काला येणार आहे बाळांनो. 3 प्रश्न जे सांगितले 100% गॅरंटी देऊन सांगतो, तिघच्या तिघ प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, तिघ प्रश्न व्यवस्थित करून ठेवा. याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही तरी तुमची एमसीक्यू 4 पैकी 3 सॉल्व्ह होत आहे. ठीक आहे, चला आता पुढचे प्रश्न बघूया. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथून येतील बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात? असं आहे का बोर्ड मला प्रश्न सांगून देतं? अशी काही गोष्ट नसते बाळांनो. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, किती वर्ष आड करून आलेला आहे हा प्रश्न. ठीक आहे, त्यात लास्ट इयरची तुम्ही फीडबॅक बघू शकतात. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली बाळांनो. तुम्ही पण काढणार, तुमच्यासाठी जीवनदान ठरेल बाळांनो. 10वी बोर्डाच्या पर्सेंटेज प्रत्येक ठिकाणी बघितलं जातं. या गोष्टीची जाणीव तुम्हाला ठेवायची. आणि मी गॅरंटी देतो तुम्ही पण खूप जास्त स्कोर करणार. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. आता बघूया, खाली जाऊया आपण. ठीक आहे, आता तुमचा क्वेश्चन जो बी असतो बाळांनो, हा बेसिकली तुमचा व्हेरी शॉर्ट आन्सर तुम्ही कन्सिडर करू शकतात. म्हणजे 1 लाईन मध्ये तुमचे आन्सर लिहायचे असतात. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो काय प्रश्न येणार आहे. एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे बाळांनो प्रोबॅबिलिटीवरती. कशावरती? प्रोबॅबिलिटीवरती. प्रोबॅबिलिटी कशाची विचारली जाईल तुम्हाला? कॉइन टॉसची. त्याच्यामध्ये आता व्हेरिएशन होऊ शकतो, पण कॉइन टॉसचे जेवढे पण प्रश्न एक्सरसाइज मध्ये करून जा, गॅरंटी देतो तिथूनच प्रश्न येणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बाळांनो तुमचा असेल लिनियर इक्वेशन मधून. लिनियर इक्वेशन मधून तुम्हाला फाइंड एक्स आणि वाय तुम्हाला फाइंड करायचं असेल बाळांनो. लिनियर इक्वेशन देतील तुम्हाला, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल. खूप फेमस प्रश्न आहे लिनियर इक्वेशनच्या एक्सरसाइज मध्ये. हा प्रश्न आहे. त्यानंतर बाळांनो एक प्रश्न तुमचा असेल बाळांनो फायनान्शियल प्लॅनिंग मधून. कुठून? एफपी मधून. तिसरा प्रश्न कुठून? फायनान्शियल प्लॅनिंग मधून. काय असेल बाळांनो तुमचा? अल्फा न्यूमेरल्स वरती प्रश्न असेल. कशावरती? अल्फा न्यूमेरल्स वरती. जीएसटी इनचा हा प्रश्न असणार आहे बाळांनो तुमचा. ठीक आहे, व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर आता भरपूर विद्यार्थ्यांना बोरिंग वाटत असेल, सर तुम्ही एक्झॅक्ट प्रश्न तर सांगतच नाहीये. युट्यूबवरती हे टीचर आम्हाला लीक करून देतात प्रश्न, एक्झॅक्ट प्रश्न सांगतात. बाळांनो न्यूमेरिकल मध्ये, स्पेशली मॅथ्स मध्ये एक्झॅक्ट कोणता व्हॅल्यू तिथं असणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही. या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची. जर तुम्हाला कोणी सांगतंय, वेळ बनवतोय तुम्हाला. ठीक आहे, हा आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये प्रयत्न केलाय की एक्झॅक्ट न्यूमेरिकल सुद्धा येऊ शकतात तिथून. ठीक आहे, चला आता क्वेश्चन नंबर 2A मध्ये जाऊया बाळांनो.
2A मध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न सांगू इच्छितो, ते फिक्स येणार आहे तुमचं. लिनियर इक्वेशन मधून एक प्रश्न तुम्हाला येणार. लिनियर इक्वेशन तुम्हाला सायमल्टेनियस मेथडने सॉल्व्ह करायचं असेल बाळांनो. 2 इक्वेशन दिलेले असतील तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स काढायची असेल. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची असेल. ठीक आहे, ज्या ज्या गोष्टी बोलतोय लिहून घ्या. मी तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी जीवनदान ठरतील बाळांनो. हेच प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, एक्झॅक्ट प्रश्न तुमचे यांचे कुठे भेटतील तुम्हाला? टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. ठीक आहे, लिनियर इक्वेशनचा एक प्रश्न तुमचा असणार आहे बाळांनो. त्यानंतर एक प्रश्न तुमचा असणार आहे इथं नोट करून घ्या. दुसरा प्रश्न एपीचा असणार आहे. एपी म्हणजे काय बाळांनो? एपीडिलॉन नाही, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ठीक आहे, T1 तुम्हाला दिलेला असेल बाळांनो, TN तुम्हाला दिलेला असेल आणि तुम्हाला SN फाइंड करायचं असेल. सिंपल प्रश्न, एवढाच प्रश्न येणार आहे. T1 दिलेला असेल, TN दिलेला असेल, SN फाइंड करायचं असेल. सिंपल प्रश्न, फॉर्म्युला रट्टा मारून ठेवा, डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यू मध्ये टाकायचे. ठीक आहे, बेसिक. चला, त्यानंतर आपण जाऊया बाळांनो याच्या बी पार्टमध्ये. याच्या बी पार्टमध्ये जेव्हा जातो बाळांनो आपण, याच्या बी पार्टमध्ये इथं तुम्हाला एक प्रश्न पक्का असणार आहे बाळांनो तुमचा प्रोबॅबिलिटीवरती. प्रोबॅबिलिटीचा एक प्रश्न असणार आहे. 52 कार्ड्स फेकले. ठीक आहे, त्याच्यामधून तुमचे स्पेडची किती प्रोबॅबिलिटी असेल? ठीक आहे, तुमचा हार्टची किती प्रोबॅबिलिटी असेल? तुमचा डायमंडची किती असेल? तुमच्या क्लबची किती असेल? बेसिकली तुम्हाला काय करायचं आहे? 13/52 है ना, हे तुम्हाला बेसिकली प्रूव्ह करायचं असेल. या गोष्टी पूर्ण मेथड तुम्हाला लिहायची असेल. 52 कार्डचा हा प्रश्न फिक्स येणार आहे बाळांनो तुमचा. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न तुमचा न्यूमेरिकल असेल बाळांनो फायनान्शियल प्लॅनिंग वरती. कुठून? फायनान्शियल प्लॅनिंग वरती. काय प्रश्न असणार आहे बाळांनो? प्राइस ऑफ ॲटम तुमची दिली जाणार आहे तुम्हाला. प्राइस ऑफ ॲटम दिली जाईल. काय दिली जाईल? प्राइस ऑफ ॲटम दिली जाईल. त्यानंतर तुम्हाला जीएसटी रेट दिला जाईल. काय दिला जाईल? जीएसटी रेट तुम्हाला दिला जाईल बाळांनो. टोटल अमाऊंट तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे, जस्ट अ सेकंड, सॉरी, प्राइस ऑफ ॲटम तुम्हाला फाइंड करायचं असेल, जीएसटी रेट तुम्हाला दिलं जाईल आणि टोटल अमाऊंट तुम्हाला दिली जाईल. किंवा असंही होऊ शकतो, प्राइस ऑफ आयटम तुम्हाला दिलं जाईल, जीएसटी रेट तुम्हाला दिलं जाईल, टोटल अमाऊंट तुम्हाला काढायची असेल. ही 3 व्हेरिएबल मधून 2 व्हेरिएबल दिले जातील, 1 व्हेरिएबल तुम्हाला फाइंड करायचं असेल. सिंपल प्रश्न आहे बाळांनो. एक्सरसाइज ओपन करा आणि हा प्रश्न करून घ्या. अजून काही करायची गरज नाही, है ना. चला, त्यानंतर आपण जाऊयात क्वेश्चन 3च्या ए मध्ये बाळांनो. क्वेश्चन 3च्या ए मध्ये आपण जेव्हा घुसतो बाळांनो, तिथं तुम्हाला एक वर्ड प्रॉब्लेम दिला जाईल. एक वर्ड प्रॉब्लेम पक्का असणार आहे. कशावरती असणार आहे बाळांनो? स्टॅटिस्टिक वरती. ठीक आहे, स्टॅटिस्टिक वरती एक प्रश्न पक्का असणार आहे. कोणत्या? या फॉर्म्युलावरती. समेशन ऑफ FI तुम्हाला दिलं जाईल अपॉन समेशन ऑफ FI तुम्हाला दिलं जाईल. तुम्हाला मीन फाइंड करायचं असेल. आता या 3 गोष्टी आहेत बाळांनो, समेशन ऑफ FI समेशन ऑफ FI आणि मीन. यात एक तर मीन दिला जाईल, हे दिलं जाईल, तुम्हाला तिसरं टर्म फाइंड करायचे असेल, किंवा हे दिलं जाईल, हे दिलं जाईल, तुम्हाला हे फाइंड करायचं असेल. फॉर्म्युला माहिती आहे तर काही घाबरायची गरज नाही, पण वर्ड प्रॉब्लेम मध्ये असेल ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, टेबल वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या जातील. त्यानंतर याचा जो बी पार्ट आहे बाळांनो, या बी पार्ट मध्ये तुम्हाला सांगतो बाळांनो, क्रॅमर्स रूलने तुम्हाला लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल. कशाने? क्रॅमर्स रूलने. हा एक प्रश्न इथं पक्का असणार आहे. आणि दुसरा प्रश्न तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचं असेल बाळांनो. तुम्हाला रूट्स दिलेले असतील, रूट्स गिवन, तुम्हाला इक्वेशन फाइंड करायचंय. क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचंय रूट्स जेव्हा तुम्हाला दिलेले असतील. सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, फेमस प्रश्न आहे. चला, त्यानंतर बाळांनो क्वेश्चन 4चा हा क्वेश्चन 4 मध्ये मी तुम्हाला एकच प्रश्न सांगू इच्छितो. फायनान्शियल प्लॅनिंगचा हा प्रश्न असणार आहे बाळांनो तुमचा. ठीक आहे, इथे एक तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम असणार आहे फायनान्शियल प्लॅनिंग मधून. आता फायनान्शियल प्लॅनिंगचे जेवढे पण वर्ड प्रॉब्लेम दिलेले 4 मार्काचे सगळे एक्सरसाइजचे तुम्हाला करून ठेवायचे. इथं एक प्रश्न असणार आहे बाळांनो प्रोबॅबिलिटीवरती, जो मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो. तो प्रश्न काय असणार आहे बाळांनो? लीप इयर हॅज 53 संडेज. हा जो प्रश्न आहे ना तुमचा, लीप इयर हॅज 53 संडेज, हा वाला प्रश्न 100% गॅरंटी देतोय येणार आहे. तर हा जरा तुमचा मॅथ्स 1चा पेपर बाळांनो. पूर्ण पेपर मी तुम्हाला सांगितला. ठीक आहे, मी सगळे क्वेश्चन म्हणजे नाही सांगू शकलो, कारण मलाही नाही माहित बाळांनो सगळे प्रश्न. मॅक्झिमम प्रश्न, आता मी तुम्हाला फक्त टॉपिक सांगितले, यांचे एक्झॅक्ट क्वेश्चन कुठे भेटतील? टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. आणि तिथूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येतील बाळांनो, तिथूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येतील. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा, चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं योग्य निर्णय घ्या. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.